महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। लोणार सरोवरातील वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे कमळजा माता मंदिर धोक्यात, भक्तांचे प्रशासनाविरोधात साखळी उपोषण। लोणार सरोवराच्या काठावरील ऐतिहासिक कमळजा माता मंदिर सरोवरातील वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पूर्णपणे पाण्याच्या वेढ्यात सापडले असतानाही शासन आणि प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, असा गंभीर आरोप कळमजा माता सेवा संघ व भाविकांनी केला आहे। या मुद्द्यावर प्रशासनाच्या निषेधार्थ 23 फेब्रुवारी 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक आणि साखळी उपोषण करण्यात आले। लोणार सरोवर परिसरातील कमळजा मातेचे प्राचीन मंदिर पाण्याखाली जाण्याच्या स्थितीत असून गर्भगृहात पाणी साचल्याने मूर्ती रचना धोक्यात आल्याचे भाविकांचे म्हणणे आहे। वारंवार निवेदन देऊनही स्थानिक प्रशासन व संबंधित विभाग केवळ आश्वासनच देत असल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे। भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक यांनी 15 दिवसात पाणी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र महिना उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, असे भाविकांनी म्हटले आहे। मंदिराभोवती संरक्षण भिंत उभारण्याची मागणी दीर्घ काळापासून प्रलंबित आहे। पाणी थेट मंदिराच्या बांधकामाला धडकत असतानाही संबंधित विभागाकडून मंजुरी किंवा कामाला सुरुवात झाली नाही, त्यामुळे ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी शासनाची भूमिका संशयास्पद असल्याची टीका होत आहे। मंदिराच्या दैनंदिन पूजा अर्चेसाठी एक चावी विश्वस्त किंवा भक्त मंडळाकडे देण्याची मागणीही अद्याप प्रलंबित आहे। शासन व प्रशासनाच्या कथित उदासीनतेविरोधात कळमजा माता सेवा संघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर सामूहिक साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे, लोणार। जय कमळजा माता की जय। जे आपल्या मंदिरावर संकट कोसळले त्यासाठी आपण रितसर निवेदन दिले, तक्रारी दिल्या, त्यातून काही मार्ग निघाला नाही, त्यामुळे आपण तहसील कार्यालय लोणार या समोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आजचे उपोषण करते देवांग भाऊ संचेती आणि समाधान भाऊ आखाडे यांचे आज पहिल्या दिवशी हे दोघे जण साखळी उपोषण करणार आहे। त्यांचे 2 शब्द आपण ऐकू। आज आपल्या सर्वांची माय, आपल्या शहराची ग्रामदैवत आणि आपल्या सगळीचं श्रद्धास्थान असलेल्या माता कमळजा मंदिराच्या संरक्षणासाठी आपल्या समस्त कमळजा माताच्या भाविक भक्त परिवाराच्या वतीनं ही साखळी उपोषणाची सुरुवात केली आहे। या साखळी उपोषणाला सुरू करायला काही मूळ कारण आहे। कारण असे की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASI जे लोणार बंदची आपण ज्या दिवशी हाक दिली होती मागील महिन्यातल्या 28 तारखेला, त्या दिवशी ASIतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं कळवलं होतं की आजच्या म्हणजे येत्या 15 दिवसात तुम्हाला देवीच्या मंदिराच्या संरक्षणाचं काम चालू झालेलं दिसेल, पण त्यांच्या आश्वासनावर त्यांनी कुठंच पूर्तता केली नाही किंवा त्यांच्या आश्वासनाची त्यांनी कुठंच अंमलबजावणी केली नाही। त्या अंमलबजावणी न झाल्यामुळं आणि भाविक भक्तांच्या भावनेची त्यांना कुठल्याच प्रकारची चिंता नसल्यामुळं आम्ही सर्वजण साखळी उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला जागा करायचा प्रयत्न करतोय। आमची रास्त मागणी आहे की जे कमळजा देवीच्या मंदिरात पाणी जाते, जे तलावातलं पाणी, ते तलावातल्या पाण्याची पातळी ज्या काही कारणामुळे वाढत असेल त्यातलं महत्वाचं कारण आहे की आजूबाजूच्या झऱ्यातनं जाणारे गोड पाणी जे त्या तलावात जाताना त्यातलं ते पाणी तलावाची पाणी पातळी वाढते, तर ते गोड पाणी थांबवून त्याच्यावर काहीतरी उपाययोजना शासन स्तरावर कराव्या ही आमची प्रमुख मागणी आहे। कमळजा देवी मंदिराला येत्या काळात असं काही संकट परत आलं तरी हे पाण्याची अडचण वापस येऊ नये, पाणी मंदिरात जाऊ नये, यासाठी कायमस्वरूपी एक संरक्षण भिंत बांधावी ही आमची एक अजून मागणी आहे। आणि जे तिथले आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या जे काही कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे पूर्वीला आमच्या देवीची दिवसातनं 3दा आरती होत होती आणि आजची परिस्थिती ASIच्या ताब्यातनं गेल्यापासूनची अशी आहे की आज आठवड्यातून एकदा होती आणि तेही आपल्या मराठी भाषेत आपण ज्याला म्हणतो रामपार्यात झाली पाहिजे। तर त्यासाठी त्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना म्हणजे खास विनंती करावं लागते, त्यांना मस्के सुद्धा मारावं लागतात आणि तरी ते वेळेवर त्यांचे कुठलेच कर्मचारी अधिकारी तिथे येत नाही आणि आपल्या सर्वसामान्य भाविक भक्तांना त्याचा त्रास सोसावा लागतो। त्यांना तिथं आणण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात आणि ते येत नाही। त्यामुळे आपली एक मागणी आहे की एक चाबी जे काही भाविक भक्त तिथं पूजा अर्चना करतात त्यांच्या ताब्यात द्यावी
जेणेकरून जी काही आपल्या रामपाऱ्यात आरती करण्याचा नियम असेल, अनेक जे काही आपले देवी देवतेच्या पूजे संदर्भातले आपले जे संविधानिक मूलभूत अधिकार आहे, आपण आपल्या पूजा पद्धती वापरू शकतो, त्या अधिकारांचं जतन झालं पाहिजे. आणि आपल्या लोणार शहरातल्या भाविक भक्तांना त्या देवीची आरती करताना कुठली कोणाची वाट पाहायची वेळ आली नाही पाहिजे, दमदाटी झाली नाही पाहिजे. म्हणून अशा आपल्या प्रमुख या 3 मागण्या आहेत. या 3 मागण्यासाठी आज प्रथम दिवस आहे. प्रथम दिवशी मी म्हणजे देवांग संचेती आणि हे आमचे समाधान देवाखडे, आणि या सगळ्या विषयात अनेकदा म्हणजे आता हे आपल्याकडे कॉप्या आहेत, जवळपास 4-4 10 5-5 10 प्रत्येक विभागाला वेगवेगळा, वन विभाग असो, पुरातत्व विभाग असो, महसूल प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, मुख्यमंत्री महोदय असो, पालकमंत्री महोदय असो, या सगळ्याला शासन आणि प्रशासन स्तरावर जे कोणी आपल्याला मदत करू शकतील अशी ज्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा होती, या सगळ्यांना आपण आपल्या स्तरावर निवेदन पत्रव्यवहार हे सगळं केलेलं असताना, आणि मागील महिन्यातल्या 28 तारखेला पण याच संदर्भात एक बंद सुद्धा पुकारला होता. पण त्या सगळ्या गोष्टीच्या मोबदल्यात आपल्याला फक्त आश्वासन मिळाले. आश्वासनावर कुठली पूर्तता नाही, कुठली अंमलबजावणी नाही, आणि ती सगळं न झाल्यामुळं आज आपल्याला नामुश्किल म्हणजे आपल्याला इच्छा नसताना आपल्याला आज इथं साखळी उपोषणाची आपल्याला सुरुवात करावी लागली. आणि हा साखळी उपोषण जर का येत्या 2-4 दिवसात या विषयात काही मार्ग निघाला नाही तर त्यानंतर हे साखळी उपोषणाचं रूपांतर अमरण उपोषणात होणार आहे. आणि जलसमाधी उपोषण आणि मग वेगळ्या प्रकारचे उपोषण आपल्या सगळ्याच्या माध्यमातून इथे राबवलं जाणार आहे. त्यामुळं विषय असा आहे की आपल्याला शासनाला आपली आजही हात जोडून कळकळीची विनंती आहे की आमची भावना आहे, आमची निष्ठा आहे, आमची देवी म्हणजे आमची शान आहे, आमची माय आहे. आमच्या मायाला पाण्यात आम्ही पाहू शकत नाही आणि आम्हाला ते पाहायचं सुद्धा नाही. तुमच्या अधिकार क्षेत्रात तो सगळा विषय आहे, तो आमचा अधिकार क्षेत्र नाही. तुमच्या अधिकार क्षेत्रात विषय फक्त आमचं मागणं एवढं आहे, तुम्ही तुमच्या अधिकारांचा वापर करावा आणि आमच्या मायेला पाण्यातून बाहेर काढावं. या व्यतिरिक्त आमची कुठलीच मागणी नाही. जय श्रीराम, जय माता कमलजा, बोल कमलजा माता की. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.